रामकृष्ण हरी चव मंत्र चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे। आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी असो, तर उपवास करायचं म्हटलं की मुलं म्हणतात, काय मम्मी तू जुन्या लोकांच्या मागे लागती आणि काही पण थोतांड सांगते। तर आपण त्यांना न सांगता त्यांच्याकडून उपवास करून घेणारे। त्यांच्या नाश्त्यासाठी बघा आपण किती छान पदार्थ बनवतोय, अगदी वरती क्रिस्पी आणि मध्ये एकदम असा जाळीदार। तर त्यासाठी लागणारं साहित्य काय लागतंय ते आपण बघू। भगर, दही, शेंगदाणे, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, एक टोमॅटो घेतलाय, खोबरं, हिरवी मिरची। ही भगर आहे, हिला आपण आता मिक्सरच्या भांड्यातून मस्त बारीक पीठ करून घेऊ। याला काही भागामध्ये वरईचा भातही म्हणते, आमच्याकडे तर याला भगरच म्हणतात। आता ही भगर आपण मिक्सरमधून बारीक पीठ करून घेऊ। झाली आहे बघू। आता हे पीठ जे आहे हे अगदी खूप बारीकही नाही झालं, रवेदार असं झालं हे पीठ। आता आपण याला एक मोठ्या वाटीमध्ये काढून घेऊ। खूप छान टेस्टी आणि अगदी 10 मिनिटात झटपट होणारी ही रेसिपी आहे। आपलं हे दही आंबट आहे, त्यामुळे मी पूर्ण वाटी नाही घेतली, अर्धीच वाटी दही घेतलं। आणि हे दही आणि हे जे पीठ आहे, हे दही आणि पीठ पूर्ण एकजीव करून घेणार आहे, असं जेणेकरून दही जे आहे ते असं फेटलं गेलं पाहिजे। त्यात असं फेटून घेऊ। यात आता ही दह्याची जी वाटी होती त्यातच पाणी घातलं। पाणी अगदी खूप नाही घालायचं, आपल्याला पाहिजे तसं प्रमाणातच पाणी घालायचं, थोडं थोडं करून लागणारच आहे आपल्याला आता अजून पाणी। हे पूर्ण असं एकसारखं फेटून घेऊ आणि 10 मिनिटासाठी साईडला ठेवू भिजायला। 10 मिनिटं तरी भिजलंच पाहिजे हे पीठ। अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि मुलांच्या नाश्त्यासाठी तर खूपच छान आहे। आता आपण हे असंच झाकून ठेवणार आहे। खोबऱ्याचे बारीक कट केले, टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतला, ह्या मिरच्या निवडून बारीक केले आहेत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। खोबरं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे छान बारीक करून घेऊ मिक्सरमधून। पूर्ण पण नाही बारीक करायचं, असं आरड-भरडच करणार आहे। हे झालंय आपलं वाटण तयार झालं। आपण आता हे 10 मिनिटं झाले तर बघू, पीठ छान तयार झालंय बघा। आपण यात आता हे जे केलंय ते घालून घेणार आहे। हे वाटण घालून घेऊ। यात हा एक टोमॅटो टाकतोय आपण, आपल्याला उपवासासाठी पाहिजे त्यामुळे आपण टोमॅटो चालतो, काकडी, टोमॅटो, गाजर चालतं, पण माझ्या मुलांना नको ते, त्यामुळे मी त्या भाज्या नाही जास्त घेतल्या, फक्त टोमॅटो आवडतो म्हणून टोमॅटोच घेतलाय पूर्ण। ही कोथिंबीर घालून घेऊ आणि आपलं हे चवीनुसार मीठ बघा छान परत एकदा एकजीव करून घेऊ। आपल्याला हे बेटर जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आहे, पातळ पण नाही करायचं। घट्ट राहिलं थोडं तर चालेल, पण पातळ नाही करायचं। खूप छान असा नाश्ता बनतो याचा चालू चालू। तुम्ही चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा। बघा खूप छान झालंय आपलं हे पीठ। आता आपल्याला एक महत्त्वाची ट्रिक सांगते तुम्हाला, यात घालायचं आहे इनो किंवा सोडा, कोणताही काही असो चालून जाईल। आपल्याला हा इनो घालतोय आपण, अगदी थोडा घालायचा आहे। मी अर्धी पुडी वापरलेली होती आणि ही अर्धीच पुडी बाकी आहे। यात आता थोडंसं नॉर्मलचं पाणी घातलंय। परत आता एकजीव करून घेऊ आपण हे। आणि हा नाश्ता, हा पदार्थ आपल्याला उपवासासाठी बनवतोय आपण नाश्त्यासाठी बघा। आपण आता लगेच पॅन ठेवून घेऊ। आणि तुमचा एक प्रश्न असेल, उपवासाला तेल वापरता, तर ते आपण शेंगदाण्याचं तेल वापरणार आहे उपवासाला। तडका पॅन आहे, त्या तडका पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊ। आता तडका पॅन ठेवून घेतला आणि त्यात आपण हे शेंगदाणा तेल घातलंय, जास्त पण नाही घालायचं तेल आपल्याला। तडका पॅन तापला की कमी गॅस करून घ्यायचा। बघा छान अशी ही रेसिपी होते। आता आपण यात जिरे घालून घेऊ, अगदी थोडेच घालायचे जिरे। बघा मुलांनी बघताच क्षणी त्यांचं असं मन होणार आहे खायला, आणि उपवास नको करायला म्हणता मुलं, तर आपण त्यांना न सांगता पण त्यांच्याकडून आपण असा उपवास करून घेऊ शकतो। बघा आता हे घालून झालंय आणि याच्यानंतर आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं याच्यावर। 2 मिनिटं असंच राहू देऊ, एकदम कमी गॅस आहे। चेक करू आता आपण, ताटली गरम झाली, झाकण काढून घेऊ। बघा छान बुडबुडे आलेत वरती। आता इथं काढताना जरा लक्षपूर्वक काढायचं आणि पलटी द्यायचं। बघा छान क्रिस्पी अशा आपलं नाश्ता तयार होतोय मुलांचा।
अजून थोडं तेल घालून घ्यायचं आणि आता मीडियम गॅस करायचा, कमी पण नाही राहू द्यायचा. झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल. आपण ठेवतोय. पंढरीची वारी जाऊ एकादशी, ते आपण म्हणतो ना, आषाढी कार्तिकी एकादशी. कोणती एकादशी करा नाही तर नका करू, पण ही जी आषाढी कार्तिकी एकादशी असते, जसं की आखाड महिन्यात येणारी तिला आषाढी म्हणता आणि कार्तिक महिन्यात येणारी तिला कार्तिकी म्हणतात. तर दोघं एकादशी ह्या करायलाच पाहिजे. बघा छान झाले आपलं, अगदी क्रिस्पी आणि टम्म फुगलेला. किती छान नाश्ता झालाय आपला. बघा, होऊ देऊ थोडा वेळ. झालंय आता आपलं. तुम्ही पण अशी नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. सर्व तळून घेतले आपण. बघा किती छान झाले. तुम्ही पण अशी नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.